क्लासिक क्रिकेट क्लब शिरूर आणि त्यांच्या विरोधात SP साम्राज्य 27 बॉईज 11 असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस SP साम्राज्य 27 बॉईज 11 या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या टीम मध्ये संघाचा संघ आहे किरण मोरे, आयकॉन भूषण गोळे, चॉईस प्लेयर आहे सूरज कोलप, त्यानंतर अक्षय नवले, प्रशांत नलगे, साहिल शेख, सोमनाथ जाधव ज्याला जलवा या नावाने ओळखलं जातं, राहुल वाहेकर, गणेश शिंदे, अक्षय गाडगे आणि घनश्याम वाहेकर ही खेळाडूंची यादी आहे. आणि त्यानंतर अजित पवार, मनोज कोथिंबिरे, अभिजित राऊत आणि संदेश काजरे हे अतिरिक्त खेळाडूंच्या यादीमध्ये आहेत. अतिरिक्त प्लेयर झाला, अतिरिक्त प्लेयर या ठिकाणी असणं गरजेचं राहील. आणि त्यानंतर अनन्या विराज एंटरप्राइजेस KP क्लासिक क्रिकेट क्लब शिरूर या टीम मध्ये अगदी आपण पाहिलं तर कॅप्टन पप्पू तोडकर, आयकॉन अक्षय तावरे, त्यानंतर चॉईस प्लेयर अमोल गागरे, अमोल पवार, विशाल साळवे, संकेत दळवी, प्रमोद महामुनकर, त्यानंतर रोहिदास भाऊ पवार, गौरव लगड, भूषण क्षीरसागर, सचिन गायकवाड आणि 12वा प्लेयर आहे तो विशाल पवार. तर अतिरिक्त प्लेयर दोन्ही टीम या ठिकाणी येणं गरजेचं राहणार आहे. KP क्लासिक अतिरिक्त प्लेयर पाठवा आणि जे किट दिले किट मध्येच प्लेयर असावा ही वॉर्निंग आहे, असं मध्ये हरकत नाही. बॉल केव्हाही बदलावा लागला तर तो नवीन चेंडू असेल. तुम्ही षटकार खेळलाय, झेल झालाय आणि तिथे तुम्हाला वाटलं की चेंडू फुटलाय तर तो जिथे जे घडलंय तर ते ग्राह्य धरावं लागेल. म्हणजे झेल झालं तर झेल असेल, षटकार गेला तर षटकार ग्राह्य धरावं लागेल. डेड बॉल केव्हा राहील जर बॉलचा तुकडे झाले, समजा बॉल फुटलाच म्हणजे का केव्हा 2 तुकडे झाले तो एक चेंडू आम्हाला 2 मध्ये विभागणी दिसली तरच तो डेड बॉल असेल. बाकी जे नियम आहेत ते सर्वांना माहिती आहे. काउंटडाऊन स्टार्ट करू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. रॉयल ट्रॉफी सीझन 2 दिवस क्रमांक अगदी 4 आणि सामना क्रमांक पहिला आहे. स्ट्राईकला असेल तो अमोल, नॉन ट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय तो आहे पप्पू तोडकर. तर गोलंदाजी मार्गावरती पहिल्या षटकासाठी साताऱ्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे भूषण गोळे. लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू इस्टेनच्या जवळून आलाय परंतु खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पहिला चेंडू खराब या दरम्यान अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. आज व्हाईट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळाली. भूषण तयार आहे, अमोल साठी मारा करेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचाकडे हलकस अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. लेग बायच्या रूपाने 1 धाव निश्चितप्रमाणे 2 धावा धावपालक आहेत आणि या दोन्ही धावा ह्या लेग बायच्या दोन्ही धावा अतिरिक्त रूपाने आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. खेळाडूंसाठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे नाही, परंतु ऑन फील्ड जे पंच आहेत त्यांना वाटलं की तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी तर ते घेऊ शकतात. भूषण तयार रोडेंकडून आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चांगला चेंडू आहे. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एस्टेनच्या पाठीमागे असणारा एसटी रक्षक अगदी आपण पाहतोय किरण मोरे संघाचा असणारा संघनायक काय कराबात करताना पाहायला मिळाला. कारण चेंडू बॅटला लागल्यानंतर थोडासा डाव्या बाजूला होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय पायाच्या साईने चेंडू अडवला गेला आपल्याला पाहायला मिळालाय. परत एकदा मिस टाइम फटका आहे. फाईन लेगला चेंडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव तर मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न पायाच्या साईने मात्र चेंडू थोडासा पुढे ढकललाय आणि त्या दरम्यान 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. बॅटच्या साईने पहिल्या 2 धावा आल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या आहे ती असेल 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते पहिल्या क्रमांकाच. पहिलवान व आदरणीय आमचे अन्नापूरचे माजी सरपंच आणि महाराजा प्रतिष्ठान पपुशेट पवार
त्याचबरोबर आदरणीय आमचे राजेश अण्णा कदम, आमचे खंडू अण्णा शेंडगे, खूप सारा मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे अमित दादा पंडित ते या ठिकाणी उपस्थित. गोलंदाज तयार. परत एकदा हो इथे मात्र मी स्टॅम्प फटका आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन होतंय, ज्यांच्या आज मालिकेचा संघ निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, श्रीगोंदा केसरी पैलवान संजीव बाबा पवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याबरोबर अमोलभाऊ ब्राह्मणे आणि त्यांचा मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. पैलवान संजीव बाबा पवार आणि अमोल ब्राह्मणे सगळा मित्रपरिवार आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. रॉयल ट्रॉफी मध्ये आपलं रॉयल एंटरप्राइजेसच्या वतीने आणि त्याचबरोबर साईराम मित्र परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत आहे. इथं अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जे आहे ते आता पहिल्या क्रमांकाचं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धाव संख्या आहे 5 धावा. धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 5 धावा आहेत. भूषण गोळीची करामत तुम्ही निश्चितपणे पाहिली असेल. तुम्ही पहा इथं जर अगदी आपण पाहिलं असेल तर विशेष म्हणजे एक आयकॉन आसिफ शेख होता पहिला केपी क्लासिक शिरूर या संघाचा, आणि कृष्णा सातपुते आयकॉन होता SP साम्राज्य 27 बॉईज 11 या संघाचा. पण दोन्ही संघांमधील असणारे आयकॉन आता बदलले गेलेले आहेत दुखापतग्रस्त निश्चितप्रमाणे. कारण 7 तारखेलाच एक छोटासा अपघात निश्चितप्रमाणे झाला. आसिफ शेख गाडीवरून थोडासा पडला आणि मग उजव्या हाताला अंगठ्याला निश्चितप्रमाणे थोडासा मार आणि तिथं फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळे तो या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळत नाहीये. आणि कृष्णा सातपुते ते मात्र या स्पर्धेमध्ये खेळत नाही. पण आज भूषण गोळे आणि अक्षय तावरे आलेले आहेत. आयकॉनची जबाबदारी आज या दोघांच्या खांद्यांवरती आहे. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही आयकॉन जे आहेत ना हे लीग फॉर्मॅट मध्ये प्रसिद्ध आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे आणि कित्येक वेळा चॅम्पियन झाले भूषण गोळे पण आणि अक्षय तावरे पण. आणि त्यामुळे या मैदानावरती आज ही ठसन आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला सुद्धा मजा येणार आहे. गोलंदाज तयार. हो या दरम्यान आपण पाहतोय पंचाकडे खूप मोठं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं. अपीलामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव आणि लेग बायच्यावर पण एक सिंगल आली. अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं. विशेष मग आपण पाहतोय विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय एक नियम या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे नाहीये. लेग बिफोर ही विकेट निश्चितप्रमाणे नाहीये. आदरणीय सागर थिवरकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. आदरणीय धनंजय भाऊ पाचंगे, किरण भाऊ यादव ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये सूरज खोलप आहे, चॉईस प्लेअर आहे. हो इथे मात्र चेंडू पोहोचला जाईल ना, ती बॉलिंग प्लेअर राहणार आहे कारण भिंतीला चेंडू लागला तर बॉलिंग प्ले असणार आहे. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे 2 धावा अमोलच्या खात्याला होणारी सुरुवात आणि धापलकरती धाव संख्या आहे ती असेल आता 8. ही मैदानाची खासियत आहे. इथे इतिहास रचला जात नाही, इथे इतिहास रचावा लागतो. हा फरक आहे. या मैदानावरती कित्येक घटना अशा आम्ही पाहिलेल्या आहेत. ओहो फुल टॉस, हो व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. अमोल घागरेच्या कडे संपुष्टात, पहिली विकेट, फलंदाज बाद. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय पैलवान संजूभाऊ पवार यांच्या मालकीचा असणारा जो संघ आहे श्रीगोंदा केसरी, आमचे संजूभाऊ पवार आहे यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. ज्या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित असताना तिथं त्यांच्या समोर झालेला जो झेल आहे ना तो अप्रतिम होताना पाहायला मिळाला. चॉईस प्लेअर का आहे सूरज हे मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सेकंदाचे काही क्षण होते आणि उजव्या हातात 1 हँड कॅच सुरुवातीला होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर दोन्ही हात एकत्रित येताना पाहायला मिळाले. कौतुक असेल. विशेष म्हणजे आयकॉन, कॅप्टन आणि चॉईस प्लेअर हे 3 खेळाडू मिळून फक्त तुम्ही षटक टाकू शकता. 3
ते तिन्ही कुणी म्हणजे आणि त्यातही लिमिट आहे ना, एक गोलंदाज 2 पेक्षा जास्त षटकं टाकू शकत नाही, हे पण लिमिट आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे शतरक्षक चेंडूवरती पोहोचला, बॅकअप साठी शतरक्षक होता, परंतु तिथं अगदी आपण पाहूया निर्णय काय असेल. आणि इथे निर्णय काय, लेग बाईट्स आणि चौकार ह्या धावा मिळतील 5. आंधळा मागतो 1, दो देतो 5, ह्या 5 धावा आहेत. बॉलिंग प्ले निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि वर्ल्ड कप का इंग्लंडला पोहोचलाय हे नवीन सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे सूरज घोलप हा चॉईस प्लेअर, त्याने घेतलेला अमोल घागरेचा जो अप्रतिम झेल आहे, या झेलासाठी इथे संघ मालक श्रीगोंदा केसरी पैलवान संजीव बाबा पवार यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद देईल. 5 दिवसांची क्रिकेटची स्पर्धा आहे, 4था दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. समोरच्या बाजूला आणि या दरम्यान झोपला पडला, परंतु तिथे तिथे मात्र विकेट, बिग विकेट, पप्पू तोडकरची खेळी संपुष्टात. कॅप्टन आउट. दिलात झाकपूक झुपूक तेव्हाच वाजेल ज्यावेळेस रॉयल ट्रॉफी आपल्या हातामध्ये येईल. महाराष्ट्र पोलीस आदरणीय सुदाम खोडजे साहेब या ठिकाणी उपस्थित रेहान यांच्या समवेत आहेत. मनापासून त्यांचं स्वागत आहे. कौतुक असेल तिथं अगदी आपण पाहतोय. मला कदाचित वाटते राहुल की तिथे मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर चेंडू खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु खेळाडूची जी उंची आहे त्यापेक्षा जास्त उंचीचा झेल निश्चितप्रमाणे नव्हता आणि तिथे एक चांगला झेल झाला आणि पप्पू तोडकर तिथे मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सूरज घोलप काय गोलंदाजी करतोय पहा. या सूरज घोलपने इथं आता आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर पाठवलेली आहे. नी बॅटर मैदानाच्या आत श्री क्षेत्र मोरगाव बारामतीला बिलॉंग करणारा हा खेळाडू निश्चितप्रमाणे आहे, तो म्हणजे अक्षय तावरे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे झेल घेताना आपण पाहिलं की बॉल जवळ आल्यानंतरची खेळाडूची रिॲक्शन होती ती एकदम स्टेडी पद्धतीची होती, म्हणजे डोक्यावरती बर्फाचा कडा ठेवून या ठिकाणी झेल घेतला गेला. नेक्स्ट चेंडू. या दरम्यान अगदी आडवा झाडू फिरवत्याप्रमाणे अगदी बॅट तर फिरवली आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. ही खासियत अक्षय तावरेची. आल्याला चौकार खेळला, 4 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलकाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढली जाईल आणि संघाची धावसंख्या जी आहे ती एकूण धावफलक 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात भूषणनी धावा खर्च केल्या होत्या, त्या फक्त 3 धावा आणि टोटल 5 होत्या. आणि सूरज घोलप या षटकामध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळालाय त्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि इथे 2 विकेट पण मिळवल्यात. पण अतिरिक्त धावा ज्या आहेत पहिल्या षटकात 2 आल्या आणि या षटकात तब्बल धावा आल्या त्या एकूण 6. या अतिरिक्त धावा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूला माननीय श्रीमान दीपभाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन आहे, त्याबरोबर आदरणीय संतोष शेठ नागवडे पॅव्हिलियन या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रॉयल एंटरप्राइजेस आणि साईराम मित्र परिवार यांचे 2 पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आदरणीय असलमभाई सय्यद या ठिकाणी उपस्थित झालेत. रायनी स्टार या टीमचे संघ मालक, याच्यानंतर त्यांचा संघ खेळणार आहे. संघ मालकांचं मनापासून स्वागत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेलाय लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसवलाय. धक्का क्रमांक 3.
या ठिकाणी अगदी आपण पाहतोय भूषण क्षीरसागर याची विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली या ठिकाणी नौकऱ्याचा हा खेळाडू तिसरी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. जी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भूषण क्षीरसागरच्या जागेवरती संकेत दळवी याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संकेत दळवी आहे, त्याचबरोबर अक्षय तावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय करते ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं भूषण गोळे याच्या रूपाने आहे, म्हणजे भूषणने भूषणला बाद केले हे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आता कशा प्रकारे सजवलं जाईल संकेतच्या विरोधात. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. 30 या सर्कलचा आतमध्ये जर आपण विचार जर केला तर एक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. हे क्षेत्ररक्षण अगदी सजवलं गेलेलं आपल्याला पाहायला मध्ये. एस्टनच्या पाठीमागे कॅप्टन आहे किरण मोरे. भूषण तयार, सूर्यप्रकाश यादरमध्ये चेंडू लो फुल टॉस आहे, खेळला गेला कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावला पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर आहे तो असेल आता 18 धावा, 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक तिसरा चालू असताना अक्षय तावरेवरती आता जबाबदारी वाढली गेली, कारण 3 विकेट महत्वाच्या आल्यात. 40 प्लेअर जो होता अमोल गागरे बाद झाला, पप्पू तोडकरचा झेल झालाय, त्यामुळे हे फलंदाज जरी बाद असतील त्यानंतर अगदी आपण भूषण सुद्धा बाद झालाय. त्यामुळे अक्षय तावरेवरती जबाबदारी आहे की या मॅच मध्ये नांगर राऊंड फलंदाजी करावी लागेल आणि विशेष म्हणजे एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागणार आहे. नांगर राऊंड हा शब्द यासाठी आहे की तुम्ही पहा एखाद्या विशाल जहाजाला ज्यावेळेस समुद्रामध्ये उभं राहायचं असतं त्यावेळेस त्याला नांगर राऊंड कामगिरी करावी लागते. कितीही वारे आले तर हिलकावे न खाता उभं राहणं गरजेचं आहे. एक सिंगल परत एकदा येते, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नाहीये, दाबले की इकडे पुढे जाईल. दाबले कधी धावसंख्या आहे ती असेल आता 19. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय शिवाजी बनकर साहेब, ठाणे अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक स्वागत आहे. काल ज्यांच्या गोलंदाजीवरती साईराम 11 संघ काल बाजी मारताना पाहायला मिळाला. सुपर 8 मध्ये हा संघ जाताना पाहायला मिळालाय. काल शिवाजी बनकर होते, आज सुदाम खोडदे साहेब आहेत. काल शिवाजी बनकर साहेबांना सपोर्ट केला सुदाम खोडदे साहेबांनी, आज सुदाम खोडदे साहेबांना सपोर्ट करण्यास शिवाजी बनकर साहेब उपस्थित आहेत. राहुल वडके यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं मनापासून स्वागत. रवी कारखेले यांचं या ठिकाणी आगमन, यांचंही मनापासून स्वागत आहे. या दरम्यान ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, एक धाव तर येते. टॉस जिंकल्यानंतर इथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला तो SP साम्राज्य 27 बॉईज 11 या संघाने, आणि तो अजूनपर्यंत तरी सक्सेस ठरताना पाहायला मिळालाय. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो, या दरम्यान फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकाची धावसंख्या जी आहे ती आहे षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 3 बाद 21 धावा 21. 3 षटकं संपलीत, 3 फलंदाज बाद आहे. 21 या अंकाची बेरीज केली तर ती सुद्धा 3 येते. 3 दिवस संपलेत, 2 दिवस बाकी राहिलेत. आणि विशेष म्हणजे मला ज्यांचं कौतुक, आणि आयकॉन हायलोची सुद्धा 3 षटकं संपलेली आहेत. आणि महत्वाचे आपण म्हणतो ना प्लेइंग 11 मध्ये 3 खेळाडू अतिशय महत्वाचे, अर्थात महत्वाचे सगळे आहेत, पण चॉईस प्लेअर, कॅप्टन आणि आयकॉन वरती जबाबदारी जास्त असते, ते सुद्धा 3च आहेत. आणि त्यांच्या 3 षटकं, भूषण गोळेची 2 आणि सूरज घोलप याचा 1 अशी 3 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. आणि आता 3 षटकं जी बाकी राहिलीत ते आपण ऑक्शनच्या माध्यमातून जे खेळाडू निवडलेत त्यांच्यावरती जबाबदारी आहे. कौतुक मला या ठिकाणी जे करायचे की महाराष्ट्रभर ज्यांचा गोड आवाज आणि ज्यांचा एक वेगळी शैली असते, युनिक असतं काहीतरी. मी काल रात्री ज्यावेळेस अगदी सिन्नरचा प्रवास करून घरी आलो, जेवण चालू होतं आणि रील पाहता पाहता आवाज आला की सासूबेली खोकून खोकून जावयाला 90 टाकून आणि फलंदाजांना षटकार मारलाय वाकून. तो
डायलॉग ऐकला आमच्या घरातले सगळे असले आणि आज योग पहा की ज्यांचा आवाज होता ती व्यक्ती आज आपल्या रॉयल ट्रॉफीसाठी उपस्थित झालेले आहे. असे असणारे सुफला शॉट ज्यांनी प्रसिद्ध केलाय असे महाराष्ट्राचे असणारे शान योगेश वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर शिरूरच्या नगरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज तयार. हो 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 हेलिकॉप्टर शॉट परंतु चेंडू मैदानाच्या आत की बाहेर आहे. हो आतमध्येच आहे की काय. आणि फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. मित्रांनो झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण या खेळाडूसाठी वाजूया. सुरेख झेल आहे. फलंदाज बाद. चार विकेट निश्चितप्रमाणे ज्या आल्यात पण त्या दुर्दैवीरित्या आल्यात असं मध्ये हरकत नाही. राहुल अगदी पप्पू तोडकर सरांचा झेल पाहिला असेल तुम्ही आणि आत्ताचा कॅच पाहिला असेल. दोघांनी बाउंड्री लाईन वरती एकदम सायलेंट मोडमध्ये या ठिकाणी बॉल जज करत या ठिकाणी अतिशय शांत डोक्याने या ठिकाणी दोन्ही झेल घेतलेले आहेत. आणि सर क्रिकेट खेळच हा महत्वाचा आहे की तुम्ही जेवढं शांत डोक्याने क्रिकेट तुम्हाला बरंच काय शिकवत. म्हणजे एखाद्यावरती राज्य मनावरती राज्य करायचं तुमचा संयमीपणा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या 10 व्यक्तींवरती 100 लोकांवरती तुम्ही हात उघडून राज्य करू शकत नाही पण हात जोडून लाखो करोडो जनतेवरती तुम्ही राज्य करू शकता ना. हे क्रिकेट आम्हाला शिकवतोय आणि अगदी शांत पद्धतीने इथं 2 झेल होताना आपल्याला पाहायला मिळालेत. 4 विकेटची चर्चा आपण जर केली तर सूरजने घेतलेला एक अप्रतिम झेल आहे. अमोल गागरे मैदानाच्या बाहेर यायला तयार नव्हता पण यावं लागलं. त्यानंतर पप्पू तोडकरचा झेल आपण पाहिला त्यावेळेस पप्पू तोडकरचे पाय मैदानाच्या बाहेर येत नव्हते पण यावं लागलं. त्याच्यानंतर तिसरी विकेटची भूषणची आली तिथं सुद्धा मिड विकेटला चेंडू खेळायचा होता खेळला लॉंग बॉलला चूक झाली. इच्छा नव्हती मैदानाच्या बाहेर यायची बाहेर यावं लागलं. आणि त्यानंतर वाटलं होतं संतोष शेठ नागवडे पॅव्हलियनच्या पलीकडे कदाचित षटकार जाईल पण गेला नाही. क्षेत्ररक्षकांनी चांगला झेल घेतला. यायची इच्छा नव्हती पण यावं लागलं. बोला. तो थोड्या वेळा अगदी आपण पाहतोय मॅच थोडी थांबली जाते. आणि बोला अक्षय सर बोला काय. थांबा अक्षय सर थांबा. बोला सर. तर अक्षय तावरे या ठिकाणी बाद असणार आहे कारण क्रिकेटचे रूल्स आहेत त्या रूल्सलाच पकडून आपण निश्चितप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन करतो असतो. आणि क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पहा म्हणजे काय काय क्रिकेटच्या स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर 5-5, 10-10 वर्ष त्या क्रिकेटच्या स्पर्धेला होतात पण एवढा ग्लॅमर कधी त्या क्रिकेटच्या स्पर्धेला काही काही येताना पाहायला मिळत नाही. पण दुसरंच पर्व आहे ग्लॅमर का आलं. क्रिकेटच्या स्पर्धेचं जे काही नियमावली बनवली गेले त्याला फॉलोअप करतोय आणि म्हणून क्रिकेटची स्पर्धा मोठी होताना पाहायला मिळते. म्हणजे तिथे तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला झेल झाला त्यानंतर तिथला एकही प्रेक्षकाचा आवाज नाही. फलंदाजाने सुद्धा कुठल्या प्रकारची रिॲक्शन नाही कुठल्या प्रेक्षकांची रिॲक्शन नाही. क्षेत्ररक्षकाने सांगितलं सर झेल झालाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर रिॲक्शन पाहायला मिळालं की सर नाही कदाचित षटकार असू शकतो हे प्रश्नचिन्ह आहे. पण एकदा बाद दिला रूल सगळ्यात महत्वाचे. आणि यामध्ये तुमची निर्णय क्षमता देखील या ठिकाणी काम करते. खोलवर टप्प्याचा चेंडू 1 धाव ड्राईव्ह केला मेडॉनच्या दिशेने.
तर निर्णय क्षमता तुमची कशी काम करते, त्या ठिकाणी तुम्हाला क्विक डिसिजन घ्यावे लागतात आणि ते क्विक डिसिजन जर घेतले नाही तर तुम्हाला या ठिकाणी जो परिणाम समोर आहे तो ऍक्सेप्ट करून या ठिकाणी ग्राउंड सोडावं लागतं. नक्कीच ना, म्हणजे सुतळी बॉम्ब फोडत असताना तुम्ही तिथं थांबणं चुकीचं आहे. पटकनी बाजूला होणं गरजेचं. निर्णय क्षमता सगळ्यात महत्वाची. योगेश वाघ काही चुकत असेल तर सांगा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती आहे आणि समोरच्या बाजूला बॅटर अगदी आपण पाहतोय संकेत दळवी. ओ हो मिड विकेट, परंतु यावेळेस परत एकदा क्षेत्ररक्षक आता चेंडू विसवलाय. संकेतला परतावा लागेल. धक्का क्रमांक आहे तो 5वा. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी राहुल शेडगावडे आणि त्याबरोबर सौरभ शेळके साहेब उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. चौधरी दादा खुश असतील. आमचे अरुण चौधरी साहेब त्यांच्या शुभास्या आपण टॉस या ठिकाणी केलेला आहे. त्याबरोबर आदरणीय सतीश धावडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. रॉयल एंटरप्राइजेस आणि साईराम मित्र परिवार यांच्या वतीने हे स्वागत आहे. ओमकार कम्युनिकेशन आमचे मित्र आदरणीय योगेश पडवळ या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला उजव्या बराचसा बाहेर निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल शेख गोलंदाजी मार्गावरती आहे. साहिल शेख अगदी आपण पाहतोय रोड एंड कडून मारा करताना. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. साहिल वरती आक्रमण आहे. आउट ऑफ द पार्क. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. डीजे 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 समोरच्या लहान मुलांना विनंती आहे, जो बॉल गेलाय तो या ठिकाणी आत फेकायचा आहे. जे लहान मुलं हे बॉल आणायला गेलेले त्यांना विनंती आहे. पलीकडच्या बाजूला जी लहान लहान मुलं आहेत त्यांना विनंती राहील बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहणार आहे. बॉल केव्हाही बदलावा लागला कोणत्याही कारणास्तव तर तो नवीनच असेल. आणि आपण पाहतोय खन्ना सुपर हे बॉल निश्चितप्रमाणे या स्पर्धेसाठी अगदी आपण वापरत आहोत. चला मॅच सुरू करणं गरजेचं राहील कारण आज ऑलरेडी आपण पाऊण तास उशीर आहोत. 45 मिनिट आज आपण उशिरा सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता मॅच सुरू करणं गरजेचं राहील आणि नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. आपण पाहत असतो की या क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान खूप सारा मित्रपरिवार सातत्याने जोडला जातो. म्हणजे समोरच्या बाजूला क्रिकेट खेळणारे चांगले व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेट समीक्षक आहेत. कदाचित इथून व्यासपीठावरती जी लोक बसली किंवा कॉमेंट्री बॉक्स मधून जे समालोचन करतायत. स्कोर एकदा आपण पाहू. टोटल स्कोर आहे 29. त्याही व्यक्तींपेक्षा कदाचित जास्त क्रिकेट समोर बसणाऱ्या व्यक्तींना हे कळत असावं. कारण नेहमीच 2 to go. अजून 2 चेंडू साहिलच्या याचे बाकी राहिले. चला मॅच सुरू करणं गरजेचं राहील. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो आहे प्रमोद. साहिल टू प्रमोद. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. कमबॅक केले. मला तीच गोष्ट सांगायची होती राहुल सर की आता सरळ हाताने फलंदाजी करताना धावा येतात तरी आडवी तेवढे फटके जे खेळून निश्चितप्रमाणे थोडासा तोटा सहन करावा लागतो की आहे. परंतु इथे थोडासा हा रिक्सी फटका आहे आणि फायदा कदाचित करून घेण्याचा प्रयत्न होता. हिंदीमध्ये कहावत आहे, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन यहाँ पे घी सीधी उंगली से निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं.
परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय जो टाकलाय शेवटचे दोन्ही चेंडू अगदी आपण पाहतोय साहिलने डाट टाकलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले जाईल ते आता 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 29. फलंदाज बाद आहेत 5 बाद 29 धावा आहेत. एक सुंदर वातावरण आहे. मी सुरुवातीला साईराम मित्र परिवार रॉयल एंटरप्राइजेस यांना मनापासून धन्यवाद देईल. विशेष करून अगदी आपण पाहतोय विशाल गायकवाड, मी बंटी सरांना मनापासून धन्यवाद देईल. मला असं वाटतं राहुल की शिरूर नगरीमध्ये मी 7 ते 8 वर्षानंतर आलो असेल, कारण कोरोनाच्या अगोदर एकदा क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलो होतो. त्याच्यानंतर या वर्षी येण्याचा योग आला. मागच्या वर्षी पण पहिलं वर्ष झालं असतं योगेश सर, पण स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर जितका जोरदार पाऊस झाला त्यामुळे क्रिकेटची जी स्पर्धा आहे ती थोडीशी पुढे मागे झाली. आणि मग कसं असतं की एकदा एखाद्याला समोरच्या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण शब्द दिला की तिथं जावं लागतं. त्यामुळे मागच्या वर्षी येता आलं नाही, पण यावर्षी ठरलं गेलं की यायचं आणि यावाच लागेल. चला मॅच सुरू करणं गरजेचं राहील. वेळ अजिबात घेऊ नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय गतवर्षी पहिल्या पर्वामध्ये 2 गाव आणि 1 आयकॉन असा फॉर्मॅट होता, पण ह्या वर्षी शिरूर नगरीमध्ये पहिल्यांदाच ऑक्शन पद्धत आणि विशेष म्हणजे 3 तालुके शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर म्हणजे पुणे जिल्हा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यांना एकत्रित घेत हे क्रिकेटच्या स्पर्धेची उभारणी होताना पाहायला मिळाली. हो, इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल होऊ शकला नाहीये. आदरणीय राजू मामा भोसले यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करेल राजू मामा भोसले साहेबांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. प्रेक्षक गॅलरी निश्चितप्रमाणे आहे, ज्या ठिकाणी प्रेक्षक निश्चितप्रमाणे क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि सगळे सामने आज अटीतटीचे होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. आणि विशेष म्हणजे आज सर्व 4ही टीम, तुम्ही जर आता त्या खेळाडूंची यादी पाहिली तर सगळे समसमान आहेत, समतोल आहेत. कुठला एक संघ कागदोपत्री आज ताकदीनं वाटणार नाही. गोलंदाज वगैरे गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय गणेश शिंदे आणि इथे विकेट नंबर 6, धक्का क्रमांक 6. इथे एक विकेट आपण पाहतोय जी गणेश शिंदे यांना मिळताना पाहायला मिळाली आणि प्रमोदच्या रूपाने या ठिकाणी धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला तो 6. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो सचिन गायकवाड. याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहिजे सचिन गायकवाड काय करमत करतोय. या ठिकाणी भरत शेठ रासकर आणि नामा शेठ दसगुडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवर वर्गाचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आणि यावेळेस अगदी बॅटची कड आहे. एक सिंगल या दरम्यान येईल आणि अमोल पवार आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रत्येक टीम मध्ये 15 प्लेयर आहेत आणि 60 खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील. पण त्यातली जी काही स्टार कास्ट आपण म्हणतो ना, म्हणजे ते खेळाडू यावर्षी खूप प्रभाव टाकताना अगदी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यांचा इम्पॅक्ट आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. असे काही खेळाडू आहेत त्याच्यामध्ये अक्षय तावरे, भूषण गोळे, स्वप्नील बालेराव, पप्पू तोडकर, कुणाल कोण, रणजित फराटे, अमोल गागरे, किरण मोरे, संदीप गावडे, राहुल शेलार, प्रतीक फराटे. या दरम्यान अमोलसाठी चेंडू होता, लो फुल टॉस, बॅटवर येऊ शकत नाहीये, निर्धाव चेंडू आहे, धापलक स्थिर, धापलकर धावसंख्या 31 धावा आहेत धापलकरती. त्यानंतर राहुल गिरे, विशाल साळवे, सूरज घोल, प्रशांत नलगे, दीपक चौगुले, त्यानंतर सुदाम खोडदेसाहेब, प्रतीक अल्लाट, रवी मडके, शुभम चक्रनारायण, दीपक कोळेकर, उस्मान मिर्झा, त्यानंतर राहुल वायकर, अक्षय नवले, संकेत दळवी, निखिल भोसले, राहुल ब्रह्मे. हो इथे बॅटवरती चेंडू नाहीये आणि चेंडू अगदी आपण पाहतोय 22च्या इथे खणखणीत 4 धावा चौकार.
थँक्यू डीजे. आणि विशेष म्हणजे राहुल ब्रह्मे, भूषण क्षीरसागर, अमोल झंजाड, अमोल पवार, खूप सारी नावं आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या रॉयल ट्रॉफीचे ब्रँड अँबॅसेडर बबलू पाटील. ही स्टार कास्ट आहे. या दरम्यान परत एकदा आपण पाहतोय हा तिसरा चेंडू आहे, लो फुलटॉस होता जो बॅट मध्ये आला नाही. अमोल पवार यांच्या कमबॅक करावं लागेल अमोल पवारला. परत एकदा लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर आहे 36 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे 5व्या क्रमांकाचं संपलं गेलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 36 धावा. चला यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जायचंय. आणि यानंतरचा जो सामना असेल यानंतरचा होणारा सामना जो आहे तो रायझिंग स्टार 11 शिरूर वर्सेस सायस फार्मा मांडोगण फराटा. चला रणजित फराटे आणि कुणाल खोन प्लेइंग 11 द्या. आणि 6 षटकं संपली की आपण टॉस करणारच आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे बंधनकारक आहे. चला आता अगदी आपण पाहूया शेवटचं षटक आता टाकलं जाईल. साहिल शेखला परत एकदा पाचारण केले गेले. समोरच्या बद्दल अमोल पवार आज तुफानी खेळी करावी लागेल. हे 6 चेंडू अतिशय निर्णायक आहेत. 36 धावा आहेत आतापर्यंत. इथे मात्र गोलंदाज थोडा वेळ थांबवलाय. साहिल शेख अगदी आपण पाहतोय पूर्णपणे तयारीमध्ये होता. अमोल पवार आज डावखुऱ्याचा हा फायदा निश्चितप्रमाणे करून घ्यावा, कारण डावखुऱ्याच्या फलंदाजाने या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपला इम्पॅक्ट दाखवलेला आहे आणि फलंदाजांना अनुकूल आहे हे मैदान. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला समोरच्या बाजूला खेळला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल जेरुपडी धापलक 37 वरती. षटक क्रमांक 6 शेवटचं आणि 5 चेंडू बाकी राहिलेत. समोरच्या बाजूला सचिन गायकवाडला आपण पाहणार आहोत. काय करामत होती आपल्याला पाहिजे. शांत प्रकारचं वातावरण आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्क करते साहिल आहे. साहिल वर्सेस सचिन ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. फुल टॉस आणि चेंडू पाठवला त्या स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल स्कोर असेल आता 41. तुम्ही पहा अक्षय तावरे आणि पप्पू तोडकर अमोल गागरे झटपट बाद झाल्यानंतर धावफलक थोडासा थंडावला होता, मंदावला होता. पण आता या शेवटच्या षटकात थोडंसं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल खोन चला प्लेइंग 11 द्या. कुणाल खोन. रणजित फराड यांचं या ठिकाणी आगमन झाले. कॅप्टनचं मनापासून स्वागत. सायस फार्मा मांडगण फराटा. आणि या दरम्यान इथे फाईन लेगला चेंडू सरळ सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. कुणाल खून परत एकदा पुकार केला जातोय आपल्यासाठी. कुणाल खून चला टॉस करायचा आहे. 3 चेंडू बाकी राहिलेत. प्लेइंग 11 देणं गरजेचं आहे. रणजित फराटे यांची प्लेइंग 11 आता रेडी होते. ते रेडी आहे टॉस साठी. कुणाल खून चला 3 चेंडू बाकी राहिले. 2 चौकार लागोपाठचे आले सचिन गायकवाडच्या बॅट मधून. या दरम्यान अगदी आपण पाहिले गुडघाचा जमीन तो टेकवला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे भूषण. चेंडू खाली पोहोचले. धक्का क्रमांक 7. सचिन गायकवाड बाद. पहा इथे जेवढे फलंदाज बाद झाले ते सगळेच्या सगळे फलंदाज झेलबाद आहे. 7 फलंदाज बाद आणि 7ही फलंदाज हे झेलबाद आहेत.
2 चौकारानंतरची विकेट सचिन गायकवाडची अगदी आपण पाहिली. न्यू बॅटर विशाल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे इथे मात्र चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू यातून आपल्याला पाहायला मिळाले. साहिलचं कौतुक सातत्याने आहे. त्याच्यावरती आक्रमण झाल्यानंतर जे चेंडू त्याच्या अगदी जबरदस्त तर आपल्याला पाहायला मिळाले. कारण या अगोदर एक 4थं षटक साहिलने टाकलं होतं, त्याला एक षटकार आला होता, पण पुढचे दोन्ही चेंडू त्याने डॉट टाकले होते प्रमोदला. आणि यावेळेस 2 चौकार आलेत साहिलला जे सचिनने खेळले होते, आणि पुढच्या चेंडूवरती सचिन गायकवाडची विकेट पण आली. एक चेंडू बाकी राहिलाय. या दरम्यान अगदी समोरच्या बाजूला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे, धावबाची संधी आहे, आणि इथे फलंदाज धावबाद. पहिला फलंदाज येतो धावबाद झालाय. एक डाव संपला गेला. टोटल स्कोर आहे 46. जिंकण्यासाठी 47 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जे असणार आहे. 7-46 टार्गेट 47. 8-46. चला टॉस या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कुणाल खोंड वर्सेस रणजित फराट ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे आता कुणाल खोंड आहे, आता रणजित फराटे आहे, आता बबलू पाटील आहे, आणि आता स्वप्नील भालेराव सुद्धा आहे. त्यामुळे लढत खूप जबरदस्त पाहायला मिळेल. तर टॉस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, आणि टॉस साठी टॉस करण्यासाठी डीजे थँक्यू. टॉस करण्यासाठी ठिकाणी मी विनंती करेल श्रीगोंदा केसरी पहिला टॉस या ठिकाणी होतोय. कोणाचा कॉल, रणजित की कुणाल, कोण कॉल करते? ओके हँड चॉईस, आणि कॉल असेल रणजितचा. काटा कॉल, आणि टॉस विन कुणाल खोंड. कुणाल काय निर्णय? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करा रे. तुझ्या विरोधात असा एक संघ आहे, आणि या वर्षी सुपर फॉर्म मध्ये आहे रणजित फराटे. या टीमला तुझ्या वतीने तुझ्या टीमची तरी कशा शुभेच्छा असतील? नक्कीच ते प्लेअर काय आमचे नाहीत, आपल्या शिरूर तालुक्यासाठी स्पर्धा आहे, आणि त्याबरोबर पारनेर आणि श्रीगोंदा हे 2 तालुके आहेत. सर्व टीम आता प्लेअर मध्ये काय नाही, सगळे प्लेअर एकत्रच खेळतात, आणि त्यांना पण आमच्या टीमच्या वतीने शुभेच्छा आहे. आमच्या साईराम मित्र परिवार आणि रॉयल एंटरप्राइज याच्यातून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. रणजित टॉस जिंकला असता तर काय? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु काय विषय नाही, कारण टॉस हा नशिबाचा भाग असतो, आणि आम्हाला पहिल्यांदा बॅटिंग आली तर आम्ही पहिल्यांदा बॅटिंगवरच लक्ष देण्याचा प्रयत्न करू. कुणालने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. रणजितच्या शुभेच्छा कशा असतील? नक्कीच कुणाल सरांना आम्ही आमचा आयडॉल मानतो. पहिल्यापासून जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला चालू केलं होतं तेव्हापासून कुणाल सरांचं नाव आम्ही ऐकलंय. त्यांची बॅटिंग सुद्धा खूप वेळा पाहिलेली. बबलू सर झाले, कृष्णा सातपुते सर झालं, पप्पू तोडकर सर झालं, हे कायमच आमचे आयडॉल. आत्ता नाही, पण जो पण आम्ही म्हातारे झालो तर ते आमचे आयडॉलच राहतील. आणि नक्कीच कुणाल सरांना सुद्धा या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. आमच्या वतीने सुद्धा आणि साईराम मित्र परिवार आणि रॉयल ट्रॉफीच्या वतीने सुद्धा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर भूषण पवार, मनापासून धन्यवाद बाबू शेठ, थँक्यू. चला बॅट्समन, चला किरण मोरे बॅट्समन पाठवा आपले लवकर. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, आणि टॉस संपन्न झाल्यानंतर आता परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला जायचंय. पण कॉम्बॉक्स मध्ये असा एक गोड आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तो गोड आवाज असेल योगेश वाघ. एक काळ निश्चितप्रमाणे अगदी आपण 2-3 वर्षापूर्वी एक शुपला शॉट हा ऐकायला मिळायचा, आणि त्यानंतर एक मिश्किल भाषा आहे, हसरी भाषा आहे. माणूस किती ताणतणावात असला की त्यांची कॉमेंट्री ऐकली की माणूस नेहमी ताजेतवाना होतो. तसं एक गोड आवाज आता आपल्याला जो ऐकायला मिळणार आहे, आणि रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून तो गोड आवाज आता आपल्याला सुरू होईल. तो आवाज असेल योगेश वाघ यांचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स योगेश वाघ सर. थँक्यू. अक्षता सर्वांना मिळाली का? शुभमंगल. मित्रांनो पहा, मी सर्वप्रथम
खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षक मायबापांना, सर्वांना माझी एक कळकळीची विनंती असेल. मित्रांनो, मी समालोचन करत असताना कुणालाही वैयक्तिक कुठलाही शब्द वापरत नाही. फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट कॉमेडी करत असतो. कारण मला देखील माहित आहे सर्व खेळाडू ज्या पद्धतीने खेळत आहेत, सर्व स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे कुठल्याही खेळाडूनं जो डायलॉग, कुठला शब्द आपल्या मनावरती लागून घ्यायचा नाहीये. आणि खास करून खऱ्या अर्थाने मी साईराम मित्रमंडळ शिरूर ज्यांचं कौतुक करेल की मला इथे बोलण्याची संधी मिळाली आहे. खऱ्या अर्थाने रॉयल इस्टेट डेव्हलपर्स खऱ्या अर्थाने खूप धन्यवाद व्यक्त करेल. आणि खऱ्या अर्थाने शिरूर हा परिसर मला पहिल्यांदा दाखवणारा व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे मित्र विशाल अलभर. मला वाटतंय 3 वर्षापूर्वी विशाल मला बोलवलं होतं आणि निश्चित या स्पर्धेसाठी 2 महिने अगोदर डेट दिली होती विशालनं. निश्चित त्यामुळे सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, सर्व प्रेक्षक मायबापांना माझी विनंती आहे, मी फक्त आणि फक्त तुम्हाला हसवणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे खऱ्या अर्थाने आपण पहिला असेल, पहिला डाव खाऊन पिऊन ढेकर देऊन समाप्त झाला. तिथे धावपलकावरती बनल्या गेल्यात 46 आणि आता 47 धावेची गरज आहे. म्हणजे लगीन बाकी आहे, सॉरी, साखरपुडा झाला, हळदी झाल्या, आता वरात बाकी आहे. दुसऱ्या डावामध्ये काय होणार ते पाहायला मिळतील. बाप्पा, हे काय झाला? नो हलिंग नो डुलिंग, जागीत पॉम्पॉंकरिंग, नाही इलाज. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. काय सांगायचंय, झापूक झुपूक काय डोळं उघडायच्या आत कार्यक्रम फिट झाला. पहा, अगदी पहिला चेंडू हाताला, पहिल्याच चेंडूवरती अगदी पहिलीच विकेट. महत्वाची फलंदाज तिथे बाद झालाय. पहिला बॅक थ्रो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये किरण मोरे, टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अजून मोठं नाव, मैदानाच्या आतमध्ये दाखल. पण काय झालंय, पॉवर प्लेची ओव्हर म्हणजे काय माहित आहे का? सगळा सेक्टर नंबर 1 मध्ये कार्यक्रम, सेक्टर नंबर 2 मध्ये काय नाही बाबा. पाहू शकाल अगदी अतिशय थाटामाटानं चाललेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जो आम्ही अनुभवतोय मित्रांनो. आणि यावेळेस पहिलं षटक आपण पाहिलं, अमोल गागरे संघाचा चॉईस प्लेयर. काय सांगायचं आहे, आल्या आल्या गड्यांना धंदा खोल्या बोनी ठणठणी झाली, धोकाच नाही. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये दातांसाठी अमोल तयार. बस, काय सांगत आहे, अशी अपील झाली म्हणजे काय माहित आहे का? जोरात आरकोड भरला पण नाही इलाज झाला. बघू बाकीचा कार्यक्रम नंतर. पहा, अगदी आपण पाहतोय चेंडू हाताला आणि बघता बघता पहिल्या बॉलवरती सुरुवात षटकाची विकेट न झाली. त्यानंतर इथे सिंगल आली आहे. संघाचे धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन झालं. मित्रांनो, जशी जशी मॅच रंगात येईल, जसं जसं सामना पुढे जाईल, तसं तसं करा. तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न जरूर करेल. फक्त पुन्हा मी सांगतोय कारण की मी या विभागामध्ये जास्त काही येत नाहीये आणि नवीनच असल्या कारणाने कुणाला एखादा शब्द समजेल. माझी भाषा आहे एकदम गावरान आणि मराठी भाषा तुम्हाला माहित आहे, जशी बोलाल, जशी वाकवाल, जशी फिरवाल तशी फिरते. हा, आवाज दे म्हणजे काय सांगा, कान फटेल लागला तर तू अपीलच कर, नाही इलाज बाबा. काय सांगत आहे, असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का? हातात नाही चोळ्यानं गावभर आरोळी. परंतु निश्चित प्रयत्न चांगले राहिले आणि निश्चित अगदी यावेळेस डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात षटकाची चांगली झाली. तिसरा चेंडू देखील त्या प्रकारचा पाहायला मिळालाय. आमच्या ऑफिशियल पंच देखील अतिशय चांगली, पंचांची भूमिका अनेक, मला वाटतंय अक्षय सर आणि मी पुण्याला, मला वाटतं खराडी चषकामध्ये आमची पहिल्यांदा गाठभेट झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा या शिरूर मध्ये झाली आणि आता तिसऱ्यांदा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अमोल गागरे. आडव्या बॅटनं फटका. यावेळेस खालची आली, वरची आली, सगळ्यात तू काय बोल भास. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. असं काही नाही हो का, फक्त का नाही. पहा, थोडस फॉर्मलिंग झालं, जमलिंग झालं. तिथे 2 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या बनली गेली धावपलकावरती.
3 धावा. अगदी सन्माननीय सागरजी गावटे त्याचप्रमाणे मेजर साहेब खरं तर इथे शुभाग म्हणतोय तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मित्रांनो सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला चालू आहे. आजच्या दिवसामधले 5 चेंडू झाले गेले. धावफलकावरती 1 विकेट गमावली गेली आणि संघाची धावसंख्या मात्र 4 वरती पाहतोय. 4 म्हणजे सकाराम तुकाराम कांताराम शांताराम अशा नाही बरं का, फक्त 1 2 3 4 4 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमोल गागरे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय. वस्ताद राजूभाऊ भोसले ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद. आहे बेकार काम आहे, धंदा खोलल्या बोनी झाली. परंतु निश्चित मित्रांनो पारितोषिक देऊ किंवा नका देऊ, फक्त माझी भाषा आहे तेवढी समजून आपण फक्त सामन्याचा आनंद घेत चला. कारण की माझी फक्त भाषा आहे ना गावठी आहे, परंतु तिचे 2 2 3 3 अर्थ देखील निघतायत. त्यामुळे कुणीही राग मानून घेऊ नका, हीच फक्त एक विनंती असेल. मला पारितोषिक द्या नाही तर नका देऊ, फक्त तुम्ही आनंद घ्या आणि मला सांभाळून घ्या. नाही काय माहिती आहे का, घाटाचे खालते धाई मारीत पळताना धनु व्हायची. अगदी आमचे पहिलवान देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील इथे करत या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. MH12WE 7727 ही गाडी आहे. पहा आपण थोडीशी फक्त साईडला घ्या. अगदी मला वाटते वायर आहे आणि तिच्यावरतीच आहे ती गाडी, तर विनंती आहे थोडीशी आपण साईडला घ्या. 7727 विनंती आहे. गाडी मालक आपण थोडस सहकार्य करा. चला मैदानाच्या आतमध्ये जास्तचा वेळ घेऊ नका. यावेळेस विशाल साळवे थोडस वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा मित्रांनो. गोलंदाज तयार होतोय विशाल साळवे गोलंदाजी ट्रॅक वरती. काय जाहिरात होती का, काय झाली ती? वॉश इन पावडर निर्मा 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 संपली. अगदी मला वाटतं रनवे मध्ये काहीतरी थोडस गडबड आली आणि पंचांपर्यंत काहीतरी थोडस विचारपूस करायची होती जरूर. ओ नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवत्या बॉल, वाटलाय बॉल, दलफत्र्या बॉल. भयानक कार्यक्रम. अरे तुमचा विचार काय, ते बॅट्समॅनला अजून खालून जॅक लावायचा आहे का? त्याचे पार डोक्याचे वरत गेला तरी इकून कोणतरी सांगत मार मार, काय सांगायचं आहे. खरे अरे खराब चेंडू आलाय. आता येणारा चेंडू पंच प्रीहिट का, आणि प्रीहिटचा चेंडू मध्ये काय माहिती आहे का, लगीन झाल्यावर ज्या आपल्याला हुंडा भेटतो ना तो, कारण फ्री बोनस इथे पाहिलं जाईल. प्रीहिटचा फायदा आता गोलंदाज घेणार का, कारण की गोलंदाजाकडनं कुठेतरी हात चेंडू थोडासा खराब आला, पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. MH12WE 7727 बलेनो गाडी आहे. विनंती आहे गाडी मालक कोण असेल फक्त आपण थोडीशी साईडला घ्यायचे. मला वाटतं खाली काहीतरी वायर आहे, त्यामुळे आपण थोडस सहकार्य करा. पहा 7727 बलेनो गाडी आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा मित्रांनो. फक्त थोडीशी 1 फूट जरी मागे पुढे घेतली तरी होऊ शकतं, फक्त सहकार्य करा. काय सांगायचं आहे. भयानक कार्यक्रम. कशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या, कशी काय 7.5 आली. हा पण चेंडू खराब. अगदी आपण पाहू शकाल हा चेंडू देखील चुकीचा आलाय आणि तिथे संघाची धावसंख्या बनली गेली 7 धावा. पाहावं लागेल आता पुन्हा एकदा फ्री हिट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पुलटॉस बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. काय सांगायचं आहे. नाही त्याला माहित आहे फ्री हिट आहे, त्यांना मोकार जीव कडला पण नाही इलाज झाला. तोपर्यंत काय झालं 2 बार कन्यादान झाला. अगदी आपण पाहिलं असेल मित्रांनो यावेळेस एक सिंगल घेत असताना 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 चालू आहे. सध्याच्या स्थितीला चेंडू हाताळले गेले 4, त्यामधले जर पाहिलं तर लिगली चेंडू आपण पाहू शकाल 2. अजूनही 4 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. यावेळेस डावकुरा हाताचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती प्रशांत. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला काय सांगत आहे तिकडे गडीच तेवढा भारी आहे ना, लय डेंजर. अक्षय टावरे चॉकलेट बाय बॉय बॉय, पण जास्त चॉकलेट म्हणून त्याच्या बघू नका नाही मुंग्या लागतील. परंतु निश्चित चांगला खेळ आहे अक्षयचा.
आणि त्या प्रकारचा खेळ आज आपण पहिल्या सत्रामध्ये त्याचा पाहिला आणि अगदी सन्मान्य सनी दळवी यांचं देखील इथे शुभागमन झालं. या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. निश्चित पहा असे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. काही घाबरू नका. घालून नवे कपडे त्यांचे आजारी नको पुढे नको पहा घालून नवे कपडे त्यांचे आजारी लपडे काही का ना असं ना. परंतु आपण मॅच कडे जाऊया. संघाची धावसंख्या जाऊया धावफलकाकडे. आपण जर पाहायला गेलं तर निश्चित 10 धावा. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल साळवे षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतो. पंचांच्या उजव्या साईडनं मला वाटते ओमकार शेवाळे ज्यांची गाडी आहे. विनंती आहे ओमकार आपलं वाहन आहे ना थोडस साईडला घ्या. ओमकार शेवाळे आपल्याला विनंती केली जाते की आपण थोडीशी साईडला घ्या. ओमकार शेवाळे आपल्याला विनंती आहे. पहा मित्रांनो तुम्हाला आम्ही फक्त थोडासा प्रॉब्लेम येतो त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतो. फक्त तुम्ही देखील आमच्या सूचनेकडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावेळेस हो फटका इथे हवेत. शतकचे बॉल खाली. बाई काय हा प्रकार. वेगळाच कार्यक्रम झाला बाबा. काय सांगायचं नाही इलाज म्हणून सांगायचं हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. इथे पहा प्रयत्न भरपूर राहिले परंतु थोडेसे कमी राहिले आणि बघता बघता तिथे इथे जाऊया अगदी जर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत आणि काय सांगायचंय बॉलर आला. बॉलरना मजबूत कार्यक्रम केला. 2 बॉल आले. 2 बॉलवरती काय सांगायचं जरा असं खराब पण झाला आणि पण तेवढी चिकूट भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग म्हणजे भेंड्याच्या भाज्यापेक्षा चिकूट बॉलिंग झाली. थोडीशी खराब झाली परंतु धावा फक्त आणि फक्त 8 खर्च केल्यात म्हणजे तितकीच चांगली. अगदी पहा ज्या पद्धतीनं आपण पाहतोय ना इथे आमचे संदीप गायकवाड उर्फ नट्टू यस पहा त्यांचं शुभागमन झालंय. सध्या जर पाहिलं निश्चित त्यांना सेक्टर नंबर 1 मधून 74 पर्यंत फेरं मारायचं होतं पण काय सांगायचं आहे ते फेरं मारून आलं. घाबरू नका. एवढी काय प्रॅक्टिस करू नका. लग्नाला फक्त 7च फेरं मारायला लागतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 समाप्त झालं. संघाची धावसंख्या बनली गेली 12 धावा. थोडस स्पीड अप ठेवा. यावेळेस अक्षय टावरे गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी पाहू शकाल. स्ट्रायकर होते किरण मोरे. चला वेळ वाचवा. सहकार्य करा पप्पू सर. आपण थोडस सहकार्य करा. ओ यावेळेस बेकार लोकांचा ठावाय का भांडी कशा शॉट काय सांगायचं आहे पण नाही इलाज. हांडी भांडी खोंबून चेचून बॉल आतल्यात. कारण की तिथे मला विशाल सरांनी सांगितलं की मला वाटतं डायरेक्ट जर टप्पा घेऊन रोड वरती गेला तर तो काहीतरी एक वेगळा नियम आहे या मैदानाचा आणि डायरेक्ट जर झालरच्या वरतून गेला तर तो मला वाटतं षटकार आहे. त्यामुळे आणि भिंतीच्या आणि झाडांच्या मधून जर गेला तर 4 आहेत आणि जर भिंतीला लागला तर मग आतल्या आत मग काय सांगायचं आहे. पहा किती धावा घ्या. इथे जाऊया. अक्षय टावरे पहिला चेंडू त्यावरती थोडासा वेळ वाचवा. सहकार्य करा. पहा शेवटचा सामना देखील आपल्यालाच खेळावा लागणार आहे त्यामुळे सहकार्य करा नाही तर मग धन व्हायची. संध्याकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर निश्चित हिवाची 12 बारी आकड्याची 12 बारी होते. काय सांगायचं आहे. गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल भयानक. आणि असा बॉल म्हणजे काय माहिती का घडी सुसाड आला पण स्लो टिकला म्हणजे काय माहिती का इंस्टाऊ चिकनी भेटली पण भेटाय गेला तर चकनी वाटली. काय बोलायचं आहे. लय भयानक. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. मैदानाच्या आतमध्ये ही खासियत आहे या गोलंदाजाची या खेळाडूची. सोन्याला बाजार कमी पण याला जास्त. लय खतरनाक कार्यक्रम. यावेळेस निश्चित सहकार्य करा. फक्त काय माहिती आहे का थोडासा आपण कुठेतरी वेळ जास्त घेत आहेत. आपण आयोजकांचे सहकार्य करा कारण की आज मला वाटतं थोडस शेड्यूल हा उशिरानं चालू झालाय त्यामुळे आपल्याला सहकार्य करणं महत्वाचं राहील. षटकातला 4था चेंडू
अगदी पहा, जर पाहिलं तर सगळं मला वाटतं चारही संघ नामांकित आहेत. काय रे, ए क्या हुआ, कैसे हुआ, 3 बॉल खाले. पहा 3 चेंडू डॉट आले गेलेत. अगदी कुठेतरी जर आपण पाहिलं तर इथे अक्षय टावरे ज्याची गोलंदाजी इथे कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला पायामध्ये बेड्या जकडून ठेवल्यासारखं झालंय. लो स्कोरिंग हा सामना आहे, म्हणजे इथे गोलंदाजी तुम्हाला या पद्धतीने करायची आणि ती अक्षयच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस हो फटका हवेत आहे, उंची भरपूर आहे, शतरक्षक बॉल खाली यावेळेस पाहावं लागेल. काय सांगत आहे म्हणून सांगता बाबा, सासू मिली खोकून जावं आला, 90 टाकून आला, षटकार मारलाय वाकून. षटकार थँक्यू. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मला वाटतं 28 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये राहिलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहू शकाल 19 चेंडू 28 धाबा. काय घडणार काय सांगायचं आहे. परत त्याच झाला बाबा, नाईला झाला, क्षम कार्यक्रम झाला, परत रिंगोजन लायला एक बाजूला, पण काय सांगायचं आहे नाईटा झाला दुसऱ्या बाजूला. पहा यावेळेस देखील थोडासा खराब चेंडू आला गेलाय, कारण की हा चेंडू देखील पंचाने घोषित केलाय, तो म्हणजे नो बॉल. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट. लॉटरी लागले बाबा, काय सांगताय, बाटो बाय बाटो, टिकट बाटो, लाइन लाइन से बाटो, बारी बारी से बाटो, सभी को बाटो, किसी को मत डांटो, टिकट मास्टर टिकट बाटो सेम. कन्यादान करस महंग महंग आत्महंग पुराणात मग डोळ्याला पाणी लावा, घ्या बोनस. काय सांगायचं आहे इथे हा चेंडू देखील खराब आलाय. संघाची धावसंख्या बनली गेली आहे 21. काय बोलून सोय ना आता. आता शेम कार्यक्रम झाला, रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. कारण काय सांगायचं आहे शेम कार्यक्रम अगदी जरूर. यावेळेस मला वाटतं काय नाही, मला वाटतं काहीतरी बॉलरच्या कमरेला टिचा बिचा भरला, कटवा बिटवा भरला का काय झाला. घाबरू नका, कमरेचा मनी जर ढिला झाला तर काय टेन्शन जाऊ नका. गाठल्याचा मनी आणलाय आपल्याकडे अवेलेबल आहे, लगेच खोसून द्याव, काम चालू करू. आणि इथे हाही चेंडू थोडासा खराब आलाय. संघाची धावसंख्या बनली गेली 23 धावा. ओहो पहा इथे बिना कष्टाची धाव येते. यावेळेस समोरच्या दिशेला पण फिल्डर आहे तिकडे वाकून मस्तपैकी कार्यक्रम झाला. तोपर्यंत बॅट्समन सांगतो काय करायचं आता, बिना खाता आणि बिना पेता भाकरी भेटली तर काय सांगताय, भेटली भाकरी काल करू चाकरी. कारण की अगोदरच्या 3 बॉलवरती फुकट धावा आल्या होत्या, त्यामुळे इथे जास्त रिक्स घेतली नाही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. खाऊन पिऊन ढेकर देऊन 3 आणि संघाची धावसंख्या बनली गेली 24 धावा. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धाब्यांची गरज आहे 23. 18 चेंडू 23 धावा. काही पण होऊ शकतं, डाळीत कांजी आणि कांज्यात पाणी पण होऊ शकतं, आळणी पण होऊ शकतं, खारट पण होऊ शकतं, पचन पण होऊ शकतं, अपचन पण होऊ शकतं, ऍसिडिटी टायमाला डायरेक्ट. चला काही पण होऊ शकतं. थोडस वेळ वाचवा, सहकार्य करा, कारण की आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आमच्यापर्यंत ज्या सूचना येत आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये जर पाहिला तर मित्रांनो आता इथून आपण जर सामने हे बरोबर वेळेत जर कंप्लीट झाले तर शेवटचा सामना देखील आपल्याला 6 षटकांचा खेळवता येईल. कुणावरती अन्याय होणार नाही यासाठी आयोजक भरपूर मेहनत घेत आहेत. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण की प्रेक्षक मायबाप आणि तुम्हाला देखील चांगला क्रिकेट खेळायला मिळेल, प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. खरं आता निश्चित राहुल दादा ज्यांनी रात्री मला हायवे वरून निश्चित काय सांगत आहे 17 नंबर मध्ये गेलेलो 11 नंबर मध्ये आणला, कारण की मॅप असा मला मिळाला की मॅप माझ्या पुढे होता का मी मॅपच्या पुढे होतो. रात्रभर नुसता दळण 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 फिरत होतो. भरपूर थकलो होतो मित्रांनो निश्चित, परंतु निश्चित प्रेमापोटी यावं लागतं. थोडस वेळ वाचवा, सहकार्य करा मित्रांनो. रोहिदास पवार काल पहा मला वाटतं एक सुपर ओव्हर देखील कालच्या दिवसामध्ये झाली आणि सुपर ओव्हर देखील सुपर ओव्हर झाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये तिथे सामना जिंकला होता. काय सांगायचं आहे
नाही नाही नाही, तुमचा बरोबर होता. अवनी झाली असती रच्या मारी, बैलांना लात मारली. खऱ्या अर्थाने किरण मोरे मागत होते षटकार, पण जमलं नाही. कारण की तिथे काय झालं आहे, सगळं झालं ना कार्यक्रम बिनासायला. कारण की तिथे जरूर मोठा फटका मिळाला असता. मिळाले 4 धावा. थँक्यू. यावेळेस जरूर अगदी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चौकारान जरी झाली तरी परंतु इथे कमबॅक करण्याची क्षमता आणि ते कमबॅक होताना पाहायला मिळेल. कारण काय माहिती आहे का, बॉलर तेवढा मजबूत आहे, टेन्शन नाही, जाडा जुडा गट्टा गुटा एकदम मीडियम आडिया बांध्याचा पैलवान आणि गोलंदाजी तितकी चांगली होताना पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्रक्षक आहे तिथे. काय जागायचं आहे, काय झाला. ओहो भयानक कार्यक्रम. शेम परत झाला बाबा. लाय चुना मळ तंबाखू देदन का हांटो का. अच्छे नो गाई शाप, फक्त बैल शाप. तिथे 4 चौकार आला आणि संघाची धावसंख्या बनली गेली आहे 32 धावा. इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिले आता 15 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. पंधरा चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 15ची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. शिट्ट्या मारू नका बाबा, काय सांगायचं आहे, भूताबीता निघायची. पण सकाळ सकाळ आहे त्यामुळे निघणार नाही, काय घाबरू नका. तिथे यावेळेस अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा प्रयत्न चांगले राहिले. एक सिंगल आली आहे, संघाची धावसंख्या बनली गेली आहे 33 धावा. 14 धावेची गरज आहे. चला 14 धावेची गरज. गोलंदाज तयार. काय बोलायचं आहे पंच, जरूर अगदी पंच सांगतायत नो गुगल पे, नो फोन पे. आणि इथे पहा अगदी ज्या पद्धतीनं डॉट चेंडू येतोय त्या पद्धतीनं का किडनी सुजायची बारी व्हायची. गोलंदाज तयार होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सांगायचं आहे, नाही इलाज बाबा. शियम कार्यक्रम जसा काय झाला, बॅट्समनच्या सुटल्या नाळ्यानं बॉलरनं घातल्या काड्या. कारण की तिथे कुठल्या प्रकारे मोठी धाव आणि मोठा फटका देत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक मैदानाच्या 4 मध्ये संपलं गेलंय. 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनली गेली आहे 33. आता धावेंची गरज आहे. 12 चेंडू 14. 12 चेंडू 14 धावा म्हणजे भयानक कार्यक्रम बाबा. आता शियम काल देखील असा सामना मला वाटतं झाला होता. 12 चेंडू मध्ये 11 धावा डिफेन्स झालेल्या होत्या. म्हणजे काय सांगायचं माहित आहे का, आजार झाला, मुळीयत झाला, पण मुतखडा पण त्याच्या संघ गुंतून बसला. कारण की चेंडू देखील तितकेच होते, धावा देखील तितक्याच, परंतु बनू शकल्या नाहीये. इथे या सामन्यामध्ये काय होणार, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धाव्यांची गरज आहे. अक्षय टावरे यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर झाल्या. मग काय झालेलं माहित आहे का, जरा स्कीम सुटलेली, जरा आता कसा लसूण स्वस्त झाला ना, तशी मगाचा षटक स्वस्त होता, आता बाजार चढणार का पाहू शकाल. अक्षय टावरे आलाय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं हाताळण्यासाठी. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त आणि अल्पशा दरामध्ये मिळतील. कारण की अगोदरच्या षटकामध्ये देखील थोडीशी खराब गोलंदाजी राहिली होती. या षटकामध्ये देखील सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळाले, परंतु कमबॅक करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. अक्षयकडे ती केली जाईल का यावेळेस. हो काय सांगायचं आहे बाबा, झाडू महाराजाला पण झाडू जेला तुटून बुतारी आले. आता श्रम कार्यक्रम झाला, परंतु तिथे जरूर बॅकअप चांगलं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला माहित आहे काय सांगायचं, आधीच कर्जबाजारी, म्हणजे आधीच धावा कमी, त्यात एक्स्ट्रा गेली तर म्हणून कुठेतरी सावरलं. चांगला प्रयत्न राहिला, एक सिंगल घेतली. बघता बघता पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. अजूनही 12 धावेची गरज आहे, 35 धावा बनल्या गेल्यात. अजूनही काही होऊ शकतं, काय घडणार काय नाही पहा.
इथे जाऊया. अक्षय टावरे पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो हलक्यात दाबलाय पण काय सांगायचंय कार्यक्रम मात्र खातो का काय होतं बाबा. तो बघा तोटका सारखा आला. बघता बघता एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे पंचांचे बोट आकाशात. फलंदाज बाद. दिल्या घरी सुखी राहावे. विकेट. पहा घाई भरपूर केली परंतु तिथे प्रयत्न कारण मॅच महत्वाची आहे. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन भूषण गोले. पहा मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे दाखल होत असताना पाहायला मिळतो. संघाचा महत्वाचा खेळाडू. काय सांगता मीडियम पण लांब लचक उंची. भयानक कार्यक्रम. अगदी राजधानी सातारा एक्सप्रेस आज शिरूर नगरीमध्ये. काय घडणार या मॅच मध्ये इक्वेशन बाकी आहे. इथून पुढे नऊ चेंडू 11ची गरज आहे. काय माहित आहे का माझ्या टायमाला गणिताचा मास्तर चांगला होता पण माझ येडा होतो. 10 बॉल 11 स्कोर. जरा नीट सांगा का नाही काय सांगणार तुझे संग मला पण आयडियाच ठेवायला लागेल सोबत. 9 चेंडू सॉरी 10 चेंडू. स्कोरर बाबा ते पंच तापतील तर तापतील. तुझे संग टीमवाला माझा काढा जेतील. यो बघा जेल्या जेल्या घेतली यांना भांडी कसं आहे काय सांगायचं आहे. कारण की इथे भूषणसाठी पहिला चेंडू होता आणि पहिला स्विचितचा प्रयत्न केला होता पण काय सांगताय नाही इलाज. कारण आता मात्र शाळा चांगली शिकला अक्षयनं पहिला चेंडू षटकातील जर पाहिला थोडासा खराब परंतु त्याच्यानंतर मात्र बेकार तिखाट काम. डायरेक्ट लवंगी मिरची सारखा कार्यक्रम. यावेळेस हो चाबुक शॉट. एक सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. धाबाची संधी आहे. पहा मला वाटतं लागलं वाटतं. पहा आधी थोडीच तपासणी करा आणि मला वाटतं पाणी जाऊ द्या. खेळता नव्हतं कारण की मॅच आहे ना त्या स्थितीची आपण पाहतोय. प्रत्येक संघ खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू आपला संघ सामना कसा जिंकतोय कसा जिंकायचा आहे ह्या उद्दिष्टानं धडपड करत असतो. त्यामुळे अशा थोड्याफार चुका जरूर खेळता खेळता होत आहेत परंतु इथे मॅच देखील त्या सिच्युएशनला आहे. त्यामुळे या धावा घेणं देखील भूषणसाठी महत्वाच्या होत्या म्हणून भूषण प्रयत्न करत होता कारण की संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून भूषण गोळेला आपण पाहतोय. आणि रुमाल आपल्याकडे असेल तर थोडीशी गरम वाफ द्या जेणेकरून डोळ्याला शेकवा. बाकीचे खेळाडू चला सकाराम तुकाराम कांताराम आपापली जागा घ्या. क्षेत्ररक्षण लगेच सेट करा. जास्तचा वेळ घेऊ नका. इथे आमचे खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत विशाल अल्बर घेत आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने निश्चित आतमध्ये गेल्यानंतर आपला टाइम खपलेला आहे म्हणून पहा चेहरा बोळा त्यांचा नको विशाल म्हटलं तर निश्चित चेहरा बोळा लपडी सोळा तरी अजून त्यांचे करतायत नंबर गोळा कुणाचे असतील परंतु विशाल देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे. युवा आयकॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु आज आयोजनामध्ये खऱ्या आयोजकाची भूमिका आपण पाहतोय विशालची देखील. जाऊया चला मैदानाच्या आतमध्ये. अक्षय टावरे आता गड्यांना काय सांगायचं परानी आणली का चाबूक आणला पार खटाण मटाण नाही आता ओके. मला वाटत जालिम बाबा पावला का त्याला कारण अगोदरच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी होती परंतु इथे चांगली गोलंदाजी. अगदी संघ मालक असलमभाई सय्यद यांचं देखील शुभागमन होत आहे. हलक्या हाताने तो बॉलर पळणारच नाही कारण त्याला माहिती आहे माणूसच तस नमट आहे पळू तरी कसा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि बघता बघता एक 39 धाबा बनल्या गेल्यात. आता मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे 6 चेंडू 8. भूषण गोळे ज्यांची जर विकेट गोलंदाज घेत असेल तर संघाचे संघ मालक किरण पवार ज्यांच्या माध्यमातून एका विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. काय भूषण बघ कसं काम आहे कारण माहित आहे भूषण असा खेळाडू आहे की तो 2 चेंडू मध्ये देखील मॅच कंप्लीट करू शकतो. त्यामुळे भूषण वरती राहिलेलं लक्ष स्पीड अप ठेवा आणि पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम देखील आपण तयार राहा.
6 चेंडू 8 धावा. आता मात्र निश्चित काय घडणार काय माहित आहे का, आता काय घडणार काय नाही माहित नाही, परंतु सेम कार्यक्रम होणार काय माहित आहे का. पोरीच्या बापाला पोऱ्या पास आला, पोरीच्या आईला पोऱ्या पास आला, पोरीला पोऱ्या पास आला, परंतु आता फक्त लगीन जमवायचं असेल तर कोण, नवरीचा मामा नवरीची मावशी. जमेल का नाही. 6 चेंडू 8 धावा मॅच मध्ये राहिलेलं समीकरण. चला सहकार्य करा. अजय गव्हाणे ज्यांच्या माध्यमातून देखील भूषणच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. किरण पवार ज्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. इथे पाहू शकाल एक सिंगल घेतले. 6 चेंडू 8चा सामना होता. इथे पहा पुन्हा एकदा बस. आता मात्र गड्यावर सीएम कार्यक्रम झाला, मुतखडा पण झाला आणि मुळीयत पण झाला. आता धन झाली पेशंटची, कारण की मॅच त्या पद्धतीनं पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धाब्यांची गरज आहे 7. बरोबर 5 चेंडू 7 धावा. आता इथे मात्र MBBS बोलवावं लागेल, कारण सर्जरी करावं लागेल. चला स्पीड अप ठेवा मॅच मध्ये, रिदम तोडू नका. सामना आपण पाहू शकाल विशाल साळवे. खऱ्या अर्थाने संघातील जर पाहिला महत्वाचा खेळाडू, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. पप्पू सर सहकार्य करा, कारण आम्हाला माहित आहे सर्व खेळाडू सहकार्य करतात. मॅच देखील महत्वाची आहे, परंतु निश्चित आपल्याला वेळ देखील महत्वाचा आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळायचा आहे, त्यामुळे सहकार्य करणं फार महत्वाचं राहील. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार आपल्याला ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनेचं आपण पालन करा, जेणेकरून स्पर्धा ही अतिशय चांगल्या दर्जाची होत आली आहे, यापुढे देखील चांगली होईल. चला 5 बॉल 7 धाब्याची गरज. महत्वाचा हा सामना. एका साइड आपण पाहू शकाल फलंदाज स्ट्राईक एंड वरती. सामना जर लेवल मध्ये सुटला तर तिथे सुपर ओव्हर इथे पाहू शकाल. आणि असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का, आडाने बायकोशी पडली गाठ आणि बायको सांगते उठ मेल्या मिरची वाट. कारण पहा सामना महत्वाचा. इथे करातन धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे मला वाटतंय अजून पहा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. पंच कशासाठी रिओ असेल, स्ट्राइक यस क्रॉसिंग चेक केली जाईल. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली, 2 फलंदाज क्रॉसिंग चेक केली जाईल. पहा फलंदाज आपण आतमध्येच थांबा, जर काय बाबा ऍडमिट झालं तर नंतर उपचार केले जाणार नाहीत, त्यामुळे निश्चित इथे सातत्याने जर तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजून घ्या ना पप्पू सर. तोपर्यंत डिसिजन येईलच, फक्त आपण थोडस वेळेसाठी सहकार्य करा. आपण बाकीचे क्षेत्ररक्षण तोपर्यंत सजून घ्या, म्हणजे डिसिजन आले आपल्याला लगेच उर्वरित सामना आहे, उर्वरित चेंडू आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे. त्यामुळे जरूर बाकीचे आपण क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. निर्णय आल्यानंतर लगेचच तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि लगेचच आपल्याला सामना स्टार्ट करायचा आहे. अगदी तिसरे पंच देखील आमचे टेक्निकल रूम मध्ये आहेत आणि टेक्निकलच्या साह्यानं ही स्पर्धा पारदर्शक आहे, त्यामुळे जरूर स्पर्धा पारदर्शक असल्यावरती तुमचे एक एक चुका सगळ्या शोधल्या जातील. म्हणजे काय माहिती आहे का, लगीन झाल्यावर आपल्याला समजायचं ज्यांची लग्न झाले होते त्यांना माहित आहे बायकोच्या हातातून साधा भांडा पडला का रागान आपटला. साधा पडल्यानंतर आवाज कमी येतो, रागान आपटल्यावर याची खुर्ची मोडायची बारी. पहा भरपूर यंदा भावी नवरदेव पण वय बरेच जणांचं फॉर्म पण असतील बाबा, काय घडणार. चला थोडस वेळ वाचवणं महत्वाचं राहील. मला वाटतं प्रशांत नलगे हा फलंदाज बाद आहे. यस जरूर. किरण पवार आणि अजय गव्हाळे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे भूषण गोळीच्या विकेटसाठी. इथे सामना महत्वाचा आहे, भूषणकडे ती क्षमता आहे. आता चेंडू शिल्लक आहे, 4 आणि धाब्यांची गरज आहे. 4 बॉल 7 ची गरज. गोलंदाज तयार. ओहो आता मात्र भयानक कार्यक्रम. काय सांगायचं म्हणून सांगतात ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. धोकाच नाही. इथं मॅच सिच्युएशन मध्ये येऊन पोहोचले. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट बदलला गेलाय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धाब्यांची आवश्यकता आहे आता 7. 3 बॉल 7 धाबा. सामना कोण जिंकणार काय नाही, एक षटकार देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत करू शकतो. 3 बॉल 7.
मोठा फटका. ओहो, यावेळेस भयानक कार्यक्रम. वाकडे तिकडे बाबळेचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मार्ग, षटकार पण झुकेगा नाही साला. नाव आहे भूषण गोळे. थँक्यू. मॅच मध्ये पहा आता 2 चेंडू एका धाव्याची गरज आहे. अमोलजी ब्राह्मणे ज्यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक भूषण साठी राहणार आहे. ओहो, आता मॅच कॅन्डिडेट. भयानक कार्यक्रम. आता काय होणार, ही मॅच कोण जिंकणार, दोनही संघांच्या पासून पुसपुस होणार. आणि अगदी मॅच इथे मात्र कंप्लीट करत असताना भूषण गोळे. पहिला सामना अतिशय दिमागदार आपल्याला पाहायला मिळालाय आणि बघता बघता हा सामना जिंकलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात एसपी साम्राज्य बॉईज या संघानं आणि हार्ड लक टीम केपी क्लासिक. नेक्स्ट मॅच. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या, सज्ज करून घ्या, जास्तचा वेळ घेऊ नका. विनंती आहे आपण लगेचच आपण क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या मित्रांनो. पहा इथेच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रोखून ठेवला होता, परंतु एक मोठा फटका आला. विजू भाऊ गव्हाणे आणि